परफेक्ट स्टडी सेंटर. तर आपण आदिवासी विभागाच्या जागा निघालेल्या त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा रोड. तर यांनी आदिवासी विभागामार्फत भरपूर अशा पदांच्या जागा काढलेल्या आहेत. तर त्या जागांविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. तर याच्यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत त्या आपण पाहायच्या आहेत आणि कुठे कुठे आहेत त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक हे त्यांचे अंतर्गत अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील वर्ग 3 संवर्गातील ह्या जागा आहेत. वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक ही एक पोस्ट, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल, मुख्य लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, नॉन पेसा, वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक, लघु टंकलेखक, गृहपाल स्त्री, गृहपाल पुरुष, अधीक्षक स्त्री, अधीक्षक पुरुष, ग्रंथपाल सहाय्यक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, प्राथमिक शिक्षण सेवक, नॉन पेसा, माध्यमिक शिक्षण सेवक, नॉन पेसा, उच्च माध्यमिक शिक्षण सेवक, नॉन पेसा, तसेच आयुक्त कार्यालयाचे स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इत्यादी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील निम्न नमूद सरळ सेवेची पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर IBPS ऑनलाईन या लिंकवर उपलब्ध करून दिलेली आहे. ही जी एक्झाम आहे IBPS कंडक्ट करणार आहे आणि याची दोन्हीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ दिनांक 23/11/2023 दुपारी 3 वाजतापासून तर अंतिम दिनांक आहे 13/12/2023 रात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहेत. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला दिसून येणार आहे. भरती प्रक्रिया संदर्भात सर्व कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला मिळून जाणार आहेत. उमेदवारांनी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळोवेळी तुम्हाला अपडेट राहण्याची गरज आहे. तर यांनी जी काही पदे आहेत ती पदे विभाग वाईज दिलेले आहेत. नाशिक विभागातील ते तुम्ही व्यवस्थितरित्या PDF डाउनलोड करून वाचून घेऊ शकता. आपण अति महत्त्वाचे जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते इथं बघणार आहोत. तर चला, पदांकरता पात्रता आहे. उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय दिनांक 1/11/2023 या तारखेस गणण्यात येणार आहे. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय SVR तो व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा आहे. जे काही वयोमर्यादा आहे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. उच्च वयोमर्यादा खालील बाबी शिथिलक्षम राहणार आहेत. आणि शैक्षणिक अर्हता व अनुभव, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी S14 राहणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या पदासाठी काय लागणार आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाचे शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी राहणार आहे. नंतर आहे दुसरी पोस्ट संशोधन सहाय्यक, वेतन श्रेणी S14 राहणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील. S14 म्हणजे जवळपास 80 ते 1,20,000 पर्यंत पेमेंट राहणार आहे. उपलेखापाल, मुख्य लिपिक वेतन श्रेणी S13 आहे. आणि शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील. BEd, MAd
आदिवासी विकास निरीक्षक वेतन श्रेणी S13 आहे. यांना पण 60 ते 80,000पर्यंत पेमेंट राहते. मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षणशास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक वेतन श्रेणी S8 मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहेत परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील. लघु टंकलेखक वेतन श्रेणी S8 ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेले असावे, शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान 80 शब्द प्रति मिनिट, इंग्लिश टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाचा 30 शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे. शॉर्ट हँड इथं चालणार आहे. नंतर आहे अधीक्षक पुरुष वेतन श्रेणी S8 मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. इथं MSW चालणार आहेत. अधीक्षक स्त्री वेतन श्रेणी मान्यताप्राप्त विद्यापीठाचे समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार आवश्यक आहे. नंतर आहे गृहपाल वेतन श्रेणी S14 आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाचे समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारे असावी. गृहपाल स्त्री वेतन श्रेणी S14 समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार. नंतर आहे ग्रंथपाल S8 वेतन श्रेणी आणि इथं 12वी अत्यावश्यक आहे आणि ग्रंथालयाचा डिप्लोमा किंवा कोर्स त्यांनी केलेला असावा. सहाय्यक ग्रंथपाल ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि महाविद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले असावे. नंतर आहे 13वी पोस्ट प्रयोगशाळा सहाय्यक वेतन श्रेणी S6 आहे. याच्यामध्ये 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असायला पाहिजे. उच्च माध्यमिक शिक्षण सेवक जे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक आहेत त्यांना मानधन राहणार आहे 20,000 रुपये. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत असायला पाहिजे. तसेच B.Ed व समकक्ष पदवी धारण करणारा उमेदवार. विषय आवश्यक शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे. विषय इंग्रजी MA इंग्रजी किमान द्वितीय श्रेणीत, B.Ed किमान द्वितीय श्रेणीत असायला पाहिजे. विषय दुसरा मराठी MA मराठी किमान द्वितीय श्रेणी. B.Edला संबंधित विषयाची अध्यापन पद्धती किमान द्वितीय श्रेणीत पास असणे आवश्यक. गणित MSc B.Ed किमान द्वितीय श्रेणीत असणे आवश्यक आहे. विषय जीवशास्त्र आहे त्याच्यामध्ये किमान द्वितीय श्रेणी MSc जीवशास्त्र B.Ed असायला पाहिजे आणि द्वितीय श्रेणीत पास असायला पाहिजे. रसायनशास्त्र केमिस्ट्री MSc रसायनशास्त्र किमान द्वितीय श्रेणीत B.Ed द्वितीय श्रेणीत पास असायला आवश्यक आहे. भौतिकशास्त्र आहे याच्यामध्ये MSc भौतिकशास्त्र किमान द्वितीय श्रेणीत B.Ed किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे. नंतर आहे माध्यमिक शिक्षण सेवक मराठी माध्यम मानधन आहे 18,000 रुपये. उमेदवार पदवी अधिक B.Ed समकक्ष अर्हता धारण करणारा असावा. त्याचप्रमाणे इंग्रजी BA इंग्रजी B.Ed, गणित BSc B.Ed, विज्ञान BSc B.Ed, इतर BA, मराठी इतिहास भूगोल हिंदी अर्थशास्त्र B.Ed. नंतर आहे प्राथमिक शिक्षण सेवक मानधन राहणार आहे 16,000. त्याच्यामध्ये तुम्हाला उमेदवार HSC SSC D.Ed व समकक्ष अर्हता धारण करणारा. शिक्षण पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट TET किंवा CTET क्वालिफाईड असायला पाहिजे. प्राथमिक शिक्षण सेवक इंग्रजी माध्यम. उमेदवाराचे इयत्ता 11वी 12वीपर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे अत्यावश्यक आहे आणि त्याचप्रमाणे TET आणि CTET उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे दोन्हीपैकी एक. नंतर आहे 18 नंबर उच्च श्रेणी लघुलेखक वेतन श्रेणी S15 शासनमान्य माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे आणि शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाचे 120 जे की शॉर्ट हँड आहे 120 प्रति मिनिट 120 शब्द आणि नंतर इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे. आणि MSc CIT किंवा CCC हा अभ्यासक्रम
कम्प्युटरचा त्यांचा पास असणे अत्यावश्यक आहे. नंतर 19 नंबर पोस्ट निम्नलिखित लघुलेखक वेतन श्रेणी S14 शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाचे SSC परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. त्याचप्रमाणे 100 शब्द प्रति मिनिट शॉर्ट हँड त्यांचे झालेले पाहिजे. इंग्रजी आणि मराठीमध्ये 100 शब्द प्रति मिनिट आणि टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी असणे आवश्यक आहे. MSCIT त्यांची झालेली पाहिजे. संगणक अर्हता परीक्षा त्यांनी ग्रहण केलेली पाहिजे. अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक 1/11/2023 राहणार आहे. नंतर आहे निवड प्रक्रिया कशी होणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. सेवा प्रवेश वगैरे त्यांनी GR तिथं दिलेले आहेत, ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहून घेऊ शकता. निवडीची पद्धत आहे फक्त मराठी माध्यमावर संगणक प्रणाली म्हणजे CBT मोडवर तुमची एक्झाम राहणार आहे. संगणक आधारित परीक्षेद्वारे परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे तर उमेदवारांची निवड केली जाणार आहे आणि गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी जवळपास 45% गुण प्राप्त करणे अत्यावश्यक राहणार आहेत. संगणक आधारित परीक्षेवर घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. ज्या शारीरिक पदासाठी शारीरिक व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरिता उमेदवारांची निवड करताना संगणक CBT घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयाकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची असेल. परीक्षा कालावधी 2 तासांचा राहणार आहे. संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील. याच्यामध्ये गृहपाल आहे पुरुष, लेखी परीक्षा 200 मार्क्सची आहे आणि यांच्यामध्ये 100 प्रश्न राहणार, 200 गुण राहणार. मराठीमध्ये 50 मार्क्स, इंग्रजी 50 मार्क्स, सामान्य ज्ञान 50 मार्क्स, बौद्धिक चाचणी 50 मार्क्स. तर गृहपाल पुरुष ते ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपालपर्यंत 120 मिनिट आणि 50 असे 200 मार्क्स आणि 100 प्रश्न राहणार आहेत. नंतर आहे लघुटंकलेखक, उच्च श्रेणी लघुटंकलेखक यांना जे मार्क्सची सिस्टीम आहे ते 100 मार्क्स राहणार आहेत. 25 प्रश्न त्यांना राहणार आहेत आणि एक्झाम जे आहे ते 60 मिनिट राहणार आहे. आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्याकरिता सुद्धा मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, सामान्य विज्ञान 50, वेळ 2 तास. परीक्षा शुल्क अतिमहत्त्वाची बाब. मागाससाठी ₹1000 आणि मागासवर्गीयांकरिता ₹900 राहणार आहे. परीक्षा शुल्क ना परतावा असेल. त्याचप्रमाणे इथं जे काही एक्झाम शुल्क आहे ते 1000 न घेता किंवा 900 न घेता जवळपास त्यांनी हार्डली ₹500 ठेवली. परीक्षा शुल्क भरणे खूप अवघड जाते. त्याचप्रमाणे अर्ज करण्याची पद्धत तुम्हाला ऑनलाईन प्रमाणेच अर्ज करायचा आहे. स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल. दोन्ही कोणकोणत्या पोस्टिंगला तुम्हाला भरायचे आहे ते. उमेदवारास अर्ज करताना अप्पर आयुक्त नाशिक, अमरावती, ठाणे, नागपूर या 4 अप्पर आयुक्ताच्या कार्यक्षेत्रातील पदांपैकी एकाच पदाकरता अर्ज करायचा असल्यास कोणत्याही एकाच अप्पर आयुक्त कार्यालयासाठी अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. संकेतस्थळाद्वारे अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. IBPS ऑनलाईन IBPS या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज भरावे लागणार आहेत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जे काही अर्ज ऑनलाईन तुम्ही भरता त्याच्याविषयी ही माहिती आहे ती व्यवस्थितरित्या वाचून व्यवस्थितरित्या अर्ज तुम्ही भरून घ्यायचा आहे. धन्यवाद.